Hello, ladies. This is G, And this is S. and welcome to our new fresh series of the favorite topic of girls and women, which is shopping. Yes. आणि या आजच्या सिरीज पासून म्हणजे ही जी 3 एपिसोड्सची आम्ही सिरीज घेऊन आलो आहोत त्या सिरीज नंतर तुमचे स्टाईलचे, फॅशनचे, तुमचे वॉर्डरोबचे सगळे प्रश्न वी प्रॉमिस की ते सॉल्व्ह करायला आमची हेल्प तुम्हाला 100% होणार आहे. करेक्ट. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं ना की यार एवढे कपडे आहेत पण घालायला काहीच नाहीये, किंवा माझ्याकडे एवढं कपाट भरलंय पण मला या ओकेजनला साजेसं मला आवडेल असं काहीच नाहीये. सो हे सगळे क्वेश्चन्स आम्ही सॉल्व्ह करणार आहे या सिरीजमध्ये. आणि त्या सिरीजचा हा पहिला एपिसोड आहे वेअर वी टेल यू की तुमच्या वॉर्डरोब मधल्या काय चुका आहेत, तुमचं वॉर्डरोब अनालिसिस कसं करायचं आणि तुमचं डिक्लटर कसं करायचं. म्हणजे वॉर्डरोब अनालिसिसच्या या आजच्या एपिसोडनंतर तुम्हाला कळेल की तुमच्या कपाटामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, काय चुका तुम्ही करताय. आणि मला असं वाटतं प्रत्येक जण स्टायलिश दिसू शकतं. अगदीच. सिरियसली ट्रस्ट माय वर्ड्स. तुम्हाला फक्त एक थोड्या गायडन्सची गरज आहे आणि तुम्ही आरामशीर स्टायलिश होऊ शकता इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर बजेट लेडीज. करेक्ट. तर मग आपण पहिल्यांदा त्यासाठी अनालिसिस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ द एपिसोड की वॉर्डरोब अनालिसिस म्हणजे नेमकं काय. बरोबर. सो बेसिकली कुठलंही अनालिसिस करायचं असेल तर आपण काय करतो, आपल्याकडे जेवढं काही आहे तो डेटा सगळा आपल्या पुढ्यात ठेवतो. बरोबर. मग आपण आता सगळ्यात पहिले काय करायचंय तर वॉर्डरोब आपलं उघडायचंय आणि सगळा पसारा असा टाकायचा समोर. हो. म्हणजे सगळा पसारा जेवढा काही तुमच्याकडे कपडे, अंतर्वस्त्र, ऍक्सेसरीज, व्हॉट एव्हर, चपला, शूज जे काही असतील ते तुमच्या डोळ्यासमोर असं ठेवा आणि एक तुम्हाला क्लिअर आयडिया असू देत की तुमच्याकडे एवढे कपडे आहेत, एवढ्या चपला आहेत, एवढे बॅग्स आहेत बाबा. आणि जेव्हा आम्ही म्हणतोय सगळं आणा म्हणजे सगळ्या घरातल्या सगळ्या रूम मधलं आणा. असं नाही की एका कपाटात तुम्हाला वाटतं की हे माझं कपाट आहे पण मग थोडे तिकडे थोडे इकडे, असं नाही. सगळे म्हणजे सगळे तुमचे सीझनल वेअर म्हणजे तुमचे स्वेटर, रेनकोट, जॅकेट्स पासनं तुमच्या सगळ्या जे काही पर्स, बॅग्स असतील, तुमचे चपला, बुटा, सगळं इंडियन, वेस्टर्न, अगदी स्कार्फ, ओढणी, प्रत्येक गोष्ट एकदा बदकन सगळं मांडा तो पसारा. अगदीच. आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप, तो पसारा एकदा सगळा एकत्र करा रूम मध्ये. तो सगळा जो पसारा आहे तो आपल्याला आता सेग्रिगेट करायचा इन द सेन्स की त्याचे बॉटम वेअर म्हणजे सगळे जीन्स किंवा शॉर्ट्स, व्हॉट एव्हर यू हॅव, ते बॉटम वेअर, टॉप वेअर, बॅग्स आणि शूज हे सगळे आपल्याला सेग्रिगेट करायचे, म्हणजे कॅटेगराईज करायचे. साड्या, तुमचे बरोबर. कुर्ती, हे ते असं म्हणजे जे काही आहे. म्हणजे कुर्ती तर कुर्तीज किती आहेत तुमच्याकडे, किंवा सलवार कमीजचा अख्खा सूट आहे, कोऑर्डिनेटेड फुल 3 पीस जर सूट आहे सलवार, ओढणी आणि ह्याचा, तर तो पूर्ण वेगळा. साड्या तुमच्या, परकर किती आहेत, सगळं हे तुम्हाला कॅटेगराईज पहिल्यांदा करायचं. राईट. आता याच्या नंतर काय करायचं, राईट. आता तुम्ही कॅटेगराईज केलं तर ह्याच्याने तुम्हाला हे कळणार आहे की प्रत्येक कॅटेगरी वाईज तुमच्याकडे किती गोष्टी सध्या अवेलेबल आहेत. बरोबर. राईट. बरोबर. आता हे एकदा झालं की किती अवेलेबल आहेत त्याच्यामधनं तुम्हाला मुळात तर त्यातलं जे काही नको आहे ते सगळं आपल्याला जे डोनेशन करायचंय तो डोनेशनचा वेगळा बॉक्स, किंवा एखादा आहे की जे तुम्हाला टेलर आंटीकडनं तुम्ही थोडं स्टिचिंग करून घेतलं किंवा चेंजेस करून घेतले किंवा मे बी अल्टरेशन करून घेतलं तर तुम्ही रिपर्पज करू शकत असाल तर ती वेगळी एक बॅग का, कारण की ते आपण रिपर्पज करणार आहोत. मे बी फॉर व्हॉट एव्हर रिझन यू आर नॉट वेअरिंग इट, तर ते आपण मेंडिंग करून त्याचं परत इनकॉर्पोरेट करू शकतो का, ही वेगळी बॅग. मग आपण ते नंतर एकदा टेलर आंटीकडनं सगळं ठीक करून घेऊ, जे डोनेट करायचे ते डोनेट करून देऊ, जे अगदीच बाद आहे आपल्याला डिक्लटरच करून टाकायचं ते डिक्लटर करून टाकू. आता थोडक्यात काय, आपल्या समोर जो काही पसारा आपण सेग्रिगेट करून ठेवलाय आपल्याकडं हे सगळं आता आहे. हे आपल्याला कळेल की आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत बाबा, ऑलरेडी आहेत. आता त्याचा पहिल्यांदा तर घड्या घालून व्यवस्थित एक फोटो काढायचा आहे. फोटो का काढायचा आहे तर की तो फोटो काढल्यानंतर तुम्हाला कायमचं एक लॉग तुमच्या फोनमध्ये राहील की माझ्याकडे ऑलरेडी इतक्या गोष्टी आहेत, आता ह्या परत मला नाही घ्यायच्यात. ऍटलिस्ट परत मी जेव्हा स्पेंड करायला जाईल तर मला हे कन्सिडर करूनच स्पेंड करायचंय. त्यासाठी एक रेफरन्सचा फोटो तुमच्याकडे ऑलरेडी हवाय. आणि तुम्हाला मी सांगते हे केल्यानंतर तुम्हाला कळेल की मे बी देर आर सम कलर्स की जे बळच तुमच्याकडे रिपिटेटिव्ह आहेत, किंवा मे बी जसं तुझं झालं होतं की बेल स्लीव्हजच घेत सुटलीये असं होऊ शकतं. 10 टॉप्स आहेत.
बाकी काही पॅटर्नच नाही आपल्याकडे असं होऊ शकतं. किंवा मे बी तू सगळेच स्लीवलेस आणि स्पेगेटी टॉप्स आहेत आणि हेअर रिमूव्हर केल्याशिवाय तुला ते घालताच येत नाहीयेत. बरोबर. अशा काहीतरी चुका झालेल्या असतात. तुम्ही जेव्हा हे करता त्यानंतर तुम्हाला चुका आणि तुमचे पॅटर्न्स लक्षात येतील की Correct. मे बी मला इंडियन तितके लागत नाहीत आणि उगाच माझ्याकडे बदाबद साड्या झाल्यात, बरोबर. हे लक्षात येईल. आणि मग त्यातनं तुम्हाला हे पण लक्षात येईल की का माझ्याकडे या ओकेजनला काय घालायला नाहीये. कारण फॉर एक्झाम्पल आता हे सगळा पसारा मांडल्यावर आणि सेग्रिगेट केल्यावर आणि तू जसं म्हणलीस तसं ओकेजन वाईज वगैरे वगैरे केल्यावर आपल्याला कळतं की ओके, मी ऑफिसला तर आठवड्यातले 5 दिवस आणि 8 तास जाते, पण माझ्याकडे पार्टीवेअरच जास्त झालेत बाबा. किंवा मला इंडियन ओकेजन्स म्हणजे लग्न समारंभ वगैरे वगैरे अशा गोष्टींना जास्त जावं लागतं, पण माझ्याकडे वेस्टर्नच कपडे खूप झालेत. मग बरोबर. या चुका आपल्याला कळतात आणि त्या चुकांमधनं मग आपल्याला कळतं की ओके, मग तुम्ही लिस्ट काढू शकता बेसिकली की तुमच्याकडे काय नाहीये आणि काय आहे आणि काय नकोय. मग जे नकोय ते टाकून द्या आणि जे हवंय त्याची एक यादी बनवा. जे हवंय इन द सेन्स जे आपल्याला आता परचेस करायचं शॉपिंगसाठी. शॉपिंगसाठी आणि ऍक्शन ऑफ कॉशन, तो जो पसारा काढलाय ना तो ठेवून द्यायचा, आवरून ठेवायचा, नाहीतर घरात तांडव होत असतो. त्याच्यामुळे हा पसारा काढलेला जो आहे ते एकदा फोटो बिटो झाले की परत घड्या घालून सगळं ज्या त्या ठिकाणी ठेवून द्या. आता आपल्याला लिस्ट करायची असेल, फक्त यावरून ती लिस्ट होऊ नाही शकत की आपल्याकडे ऑलरेडी काय आहे. जसं तू म्हणाली आपण कुठे काय जातोय त्याच्यानुसार कपड्यांची आपल्याला विभाजणी करायला लागेल. तर त्यासाठी पहिल्यांदा दुसरं अनालिसिस जे तुम्हाला करायचंय वॉर्डरोब अनालिसिसच्या नंतर, ते म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलचं अनालिसिस. आता हे झालं वॉर्डरोब अनालिसिस. आता सेकंड स्टेप येणार आहे तुमच्या लाईफस्टाईलचं अनालिसिस. इन द सेन्स की तुम्ही आता जेव्हा डे टू डे लाईफमध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी करतात तेव्हा कोणत्या ऍक्टिव्हिटी तुम्ही जास्त करता किंवा कुठल्या ठिकाणी तुम्ही जास्त जाता. फॉर एन एक्झाम्पल, आय एम अ मॅरिड वुमन, तर मला सासरी पण जावं लागतं की जिथे मला थोडे काही गोष्टींमध्ये रिस्ट्रिक्शन्स येतात किंवा मे बी काही मॉडेस्टी नॉर्म्स येतात किंवा मे बी मला तिथे गेल्यानंतर इंडियन जास्त घालायचं असतं किंवा साड्या आणि सलवार कुर्ती कमीज मला जास्त घालायचं असतं. हे माझं कन्सिडरेशनमध्ये येतं लाईफस्टाईलच्या, की मला असे पण कपडे हवेत की वर्क फ्रॉम होमसाठी पण कामी येतील, असे कपडे हवेत की जे मला थोडंसं मॉडेस्टी नॉर्मकडे सॅटिस्फॅक्शन देतील आणि मला सासरी वगैरे पण घालता येणार आहेत. बरोबर. फॉर यू व्हॉट वुड बी द पार्ट ऑफ कन्सिडरेशन इज? माझ्यासाठी असं असेल की मला ऑफिसला जास्त जावं लागतं. म्हणजे महिन्यातले 20 दिवस माझे ऑफिसमध्ये असतात. 4-5 दिवस मी इकडे तिकडे वीकेंड पार्टी वॉट एव्हर फ्रेंड्स हँगआउट वगैरे वगैरे करू शकते. तर मग माझे ऑफिस वेअर जास्त असले पाहिजे, कम्फर्टेबल मला. आणि मी कुठल्या सिटीत आहे, आता मी हैदराबादला शिफ्ट झाले, तर मग तिकडे हॉट वेदर आहे, मग मी कॉटन कुर्तीज, कॉटनचे शर्ट्स असं जास्त घेतलं पाहिजे. सो वेदर पण एक भाग येतो की तुम्ही हिमाचलमध्ये राहताय तर तुम्ही नका घालू कॉटन कुर्तीज, तुम्ही जॅकेट्स परचेस करा, तुम्ही वेगळं काहीतरी करा. ते तुमच्या वॉर्डरोब मध्ये जास्त. म्हणजे मी म्हणते हे लाईफस्टाईल अनालिसिस करण्यासाठी तुम्ही एकदा बसा, वही घेऊन घ्या. एक जसा आपण पसारा आवरून झालाय ऑलरेडी एवढा मोठा कुटाणा करून झाला, एकदा वही घेऊन बसा. तुम्ही किती तास कॉलेजला असता किंवा तुम्ही ऑफिसला जाता, तर माझ्यासारखं तुमचं वर्क फ्रॉम होम आहे की तुझ्यासारखं त्यांना जास्त ऑफिसला जावं लागतंय, ते कन्सिडर करा. किंवा तुम्ही घरामध्ये असता तेव्हा तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का, मग तुम्हाला त्याच्यासाठी घरामध्ये कम्फर्टेबल राहण्यासाठी, शिवाय तुमच्या घरात मे बी असं असू शकतं की एल्डरली पीपल आहेत, म्हणजे तुम्ही तिथे घरातली सून जर आहात आणि तुम्हाला मोठी माणसं आहेत आणि त्या पद्धतीनुसार तुम्हाला जर कपडे घालायचे तर उगाच शॉर्ट्सचे पायजामा घेण्यामध्ये तुम्हाला मे बी पॉईंट नाही वाटत आहे, तर उगाच घेऊ नये. म्हणजे व्हॉट एव्हर युअर लाईफस्टाईल अनालिसिस इज, की किती तास तुम्ही कुठे असता. सो बेसिकली दिस इज ऑल अबाउट वॉर्डरोब अनालिसिस आणि लाईफस्टाईल अनालिसिस. आता ह्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये घेतल्यानंतर आपण एक यादी बनवू ज्याच्यामध्ये आपल्याला काय परचेस करायचंय नेक्स्ट शॉपिंगच्या ट्रिपमध्ये, हे आपण टार्गेटिव्हली लिस्टमध्ये सगळं ऍड ऑन करू आणि त्या पद्धतीने शॉपिंग करू, तर आपल्याला आपलं वॉर्डरोब जास्त फंक्शनल होईल, जास्त युटिलिटेरियन होईल आणि तरीही तुम्ही स्टायलिश दिसाल एका बजेटमध्ये. आपण आता क्विकली वॉर्डरोब अनालिसिस आणि लाईफस्टाईल अनालिसिसची समरी बघूयात. हे दोन्ही केल्यानंतर तुमचं वॉर्डरोब हे मिस्टेक फ्री होणार आहे याची गॅरंटी आमची. सो वॉर्डरोब अनालिसिसच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला पसारा काढायचा आहे. पसारा काढला की दुसरी स्टेप त्याचं विभाजन करायचं आहे. त्या विभाजनात आता तुम्ही अशा प्रकारे विभाजन करा की तुमच्याकडे किती आणि कोणकोणत्या प्रकारचे कपडे आहेत, इंडियन कपडे किती आहेत, वेस्टर्न कपडे किती आहेत, बॉटम वेअर आणि टॉपवेअर किती आहेत, या प्रकारे तुम्ही याचं विभाजन करा. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला डिक्लटर करणारे कपडे वेगळे ठेवायचे,
डोनेट करणारे कपडे वेगळे ठेवायचे आणि अल्टर करणारे कपडे वेगळे ठेवायचे. आणि आता तुम्हाला कळेल की तुमच्या वॉर्डरोबमध्ये काय कमी आहे, तुमच्या वॉर्डरोबमधल्या अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही रिपीट करताय आणि त्यामुळे तुमच्याकडे कपडे असूनही तुम्हाला योग्य ते आउटफिट्स योग्य त्या वेळेस मिळत नाही आहेत. आता याचा दुसरा भाग म्हणजे लाईफस्टाईल ॲनालिसिस. जसं आम्ही सांगितलं की तुमच्या लाईफस्टाईलला ॲनालाइज करा. पहिलं म्हणजे तुम्ही कुठे जाता, तुम्ही जास्त वेळ घरी असता, ऑफिसमध्ये असता, जिममध्ये किती वेळा जाता, कॉलेजला किती वेळा जाता, लग्न समारंभाला किती वेळा जाता, गावाला किती वेळा जाता, ट्रिप्स किती वेळा करता. दुसरी स्टेप, किती वेळ आपण त्या ठिकाणी चाललो आहे. म्हणजे ऑफिसला 8 तास असाल तर कम्फर्टेबल कपडे घाला. वर्क फ्रॉम होम असेल तर जास्त ऑफिस वेअर खरेदी करू नका. पार्टी तुम्ही फ्रिक्वेंटली करत असाल तर पार्टी वेअर जास्त खरेदी करा. त्याचप्रमाणे मॉडेस्टी नॉर्म्स पाळा. आपण भारतीय संस्कृतीमध्ये काही मॉडेस्टी नॉर्म्स पाळले तर ते नक्कीच आपल्याला उपयोगी ठरेल. सो आपण किती बोल्ड कपडे घालू शकतो, आपण कुठे कसे कपडे घालू शकतो, आपल्या राहणीमानानुसार, आपल्या एन्व्हायरमेंटनुसार आपल्याला हे माहिती असतं. त्याप्रमाणे तुम्हाला कपडे डिसाईड करायचे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हवामान. तुम्ही उष्ण प्रदेशात राहता की थंड प्रदेशात राहता, तुम्ही कुठे ट्रिपला जाणार आहे, बीचला तुम्ही जाणार आहात की माउंटेन्समध्ये जाणार आहात, या सगळ्याचं तुम्हाला एक ॲनालिसिस करायचं आहे, विच विल बी युअर लाईफस्टाईल ॲनालिसिस. आता हे वॉर्डरोब ॲनालिसिस आणि लाईफस्टाईल ॲनालिसिस झाल्यावर तुमचं वॉर्डरोब हे मिस्टेक फ्री होणार आहे. चुका तुम्ही टाळणार आहात आणि आम्हाला नंतर धन्यवाद देणार आहात. सो नेक्स्ट एपिसोड ॲक्च्युली याच्यावरच आहे की आम्ही तुम्हाला सांगू की या ॲनालिसिस नंतर आता तुम्ही जेव्हा यादी बनवाल त्यात पण आम्हाला तुमची मदत त्यात पण तुम्हाला आमची मदत होईल की ती यादी क्युरेट कशी करायची, यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत. सो नेक्स्ट एपिसोड विल बी कंटिन्युएशन ऑफ दिस, ज्यात आम्ही तुम्हाला शॉपिंगसाठी कोणत्या गोष्टी कशा चूज करायच्यात यावर टिप्स देऊ. सो फॉर नाव दिस इज अ रॅप. दिस इज Yes. एस सायनिंग ऑफ. And this is G, over and out.